सायबर गुन्ह्यांची उकल करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सायबर लॅबचं उद्घाटन। मुंबई पोलिसांच्या ताफ्यामध्ये सायबर लॅबचा समावेश। लाडकी बहीण योजनेप्रमाणे दिव्यांगांचं मानधन थेट खात्यामध्ये जमा करा। निराधार योजनांचे पैसे खात्यामध्ये जमा करा। मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश। शेतकरी नेत्यांचं उपोषण 130 दिवसांनंतर मागे। विविध मागण्यांसाठी 26 नोव्हेंबर 2024 पासून उपोषण करणारे शेतकरी नेते जगजीत सिंग दल्लेवाल यांचं आंदोलन मागे। स्मार्ट मीटरसाठी 3 महिन्यांमध्ये वेळापत्रक। राज्य वीज नियामक आयोगाचे आदेश। राज्य सरकारने दिलेल्या मुदतीमध्ये प्रीपेड मीटर बसवले नाहीत तर केंद्राच्या अर्थसहाय्याला मुकावं लागेल। अमेरिकेमध्ये एलॉन मस्कच्या विरोधामध्ये संताप वाढला। टेस्ला कारच्या विक्रीमध्ये 13% घट। 3 वर्षातील सगळ्यात वाईट कामगिरी। माझे शो बुक माय शो वरून काढून टाकू नका। कुणाल कामराचं बुक माय शोला पत्र। माझे शो काढायचे असतील तर माझ्या प्रेक्षकांचे नंबर मला द्या। पत्राद्वारे मागणी। वैष्णवी गँगशी संबंधित 5 आरोपींना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी। काही दिवसांपूर्वी 5 आरोपींना अंधेरीमधून हत्यारासह पकडलं होतं। कल्याण पश्चिमेमध्ये पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर। कमी दाबाने पाणी पुरवठा। पाण्याच्या टंचाईमुळे सोसायट्यांचे रहिवासी रस्त्यावर। उद्योगमंत्री उदय सामंत यांची रत्नागिरीच्या पावस बस स्थानकाला अचानक भेट। सामंतांच्या अचानक भेटीमुळे अधिकाऱ्यांची धावपळ। बस स्थानकामध्ये स्वच्छता नसल्यामुळे सामंतांची नाराजी। चंद्रपूरमध्ये भाजप स्थापना दिनाचे 2 वेगवेगळे कार्यक्रम। सुधीर मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवार यांच्याकडून वेगवेगळे कार्यक्रम। पक्षातील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून अमरावतीमध्ये ठाकरे गटाचं आंदोलन। कर्जमाफीच्या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन। पोलिसांचा मोठा बंदोबस्त। जालन्यामध्ये ठाकरेंची शिवसेना कोकाटेंच्या विरोधात आक्रमक। माणिकराव कोकाटे यांच्या पोस्टरला जोडे मारून निषेध व्यक्त। कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी। अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी संगमनेरमधील डॉक्टरला अटक। फरार डॉक्टरला रात्री नाशिकमधून अटक। नागपुरातील मिहानमधील हेक्सावेअर कंपनीकडून कर्मचाऱ्यांना 4 ते 5 कोटींची कर्मचाऱ्यांची फसवणूक। सोनेगाव पोलीस ठाण्यामध्ये आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल।